कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पटपटीने भोगावा लागतो. सुकलेलं झाड सुद्धा आपल्याला सांगतं, उभं राहा, टिकून राहा, आयुष्य परत हिरवं होईल. मनापासून जपलेल्या गोष्टी गमवायला खूप त्रास होतो. ज्यांना भावना आहेत त्यांनाच तो त्रास समजतो. स्वतःचं अस्तित्व समुद्रासारखं ठेवायचं म्हणजे नदी नाले स्वतः येतील भेट घ्यायला. कोणाला किती वेळ द्यायचा हे ठरवा. कधी कधी तुम्ही अशा व्यक्तींच्या मागे वेळ घालवता ज्यांना तुमची किंमत नसते. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुखावू नका. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावना अश्रूतून येण्याची गरज भासली नसती. संपत्तीपेक्षा मोठा ठेवा म्हणजे खरी मैत्री असते. सुख दुःखात साथ देणारी आणि जीवनभर टिकणारी असते. एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा. लोक सल्ला देतात, साथ नाही. जीवनाचं गणित कोणालाच कळलं नाही. जेवढं जगता येईल तेवढं प्रेमानं जगा, कारण प्रत्येक क्षण अनमोल आहे. जर वरच्या देवानं माझा वाईट विचार केला नाही तर ही खालची माणसं काय वाईट करतील. आयुष्यात स्वाभिमानापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसावी आणि चेहऱ्यावरचं हसू विस्कवून घेणाऱ्यांची पुन्हा भेट नसावी. पैंजण जरी चांदीचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तरी ती कपाळीच लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. सोबत राहण्याची ओढ दोघांच्या मनात सारखीच पेटलेली असेल तर रूपाची चमक आणि पैशांचा आवाज शांत होतो. तिथे फक्त नात्याची ऊब बोलत राहते.